हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच दीदीज होम किचन अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत एकदम पौष्टिक अशी मुगाची उसळ. आपल्याला पौष्टिक तर खायचं असतं आणि वजन पण वाढू द्यायचं नसतं. तर स्पेशल त्यांच्यासाठीही आज मुगाची उसळ मी बनवून दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मी इथे मोड आलेले मुगं घेतलेले आहेत. तर हे साधारणतः मी 1 वाटी मुगं भिजत घातले होते आणि नंतर 1 दिवस पूर्ण भिजू घातले आणि रात्री एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवले आणि सकाळी तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे इथे मोड आलेले आहेत. तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे. 1 टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, कढीपत्ता घेतलेला आहे मीडियम, 2 कांदे घेतलेले आहेत कट करून, थोडेसे शेंगदाणे घेतले आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता. तर आता इकडे आपल्याला गॅस सुरू करायचा आहे आणि आता त्याच्यावरती ठेवलेली मी कढई. तर कढई छान आपल्याला अगोदर गरम करून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल. तर मी इथे जास्तीचं काय तेल घालत नाही आहे. आपल्याला एकदम पौष्टिक अशी बनवायची आहे त्याच्यामुळे एकदम जेवढं होईल तेवढं कमीच तेल वापरायचं. तरी मी इथे 2 छोट्या पळ्या तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे घातले, मोहरी घातली आणि शेंगदाणे घातलेले आहेत. तर इथे शेंगदाणे मी कच्चे घेतलेले होते त्याच्यामुळे मी अगोदर इथे तेलामध्ये टाकते आणि तुम्ही जर भाजलेले शेंगदाणे घेतले असतील तर तुम्ही नंतर टाकले तरी पण चालतील. तर शेंगदाणे टाकल्यानंतर थोडासा कढीपत्ता घातला, मिरची घातली, छान अशा प्रकारे ते परतून घेतलं आणि परत आता त्याच्यामध्ये घातला आहे मी कांदा. तर कांदा मी इथे साधारणतः 2 कांदे मीडियम आकाराचे घेतलेले होते आणि ते इथे मी कट करून घेतलेत बारीक आकारामध्ये तुम्ही पाहू शकता. म्हणजे जास्त पण नाही बारीक करून घेतले मी, थोडा मोठाच करून घेतलेला आहे. उसळीला जेवढा कांदा थोडासा मोठा राहील तेवढा छान लागतो. तर कांदा लालसर गोल्डन होईपर्यंत परतून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये घालते मी आता टोमॅटो. तर इथे मी साधारणतः 1 टोमॅटो घेतलेला होता आणि तो एकदम लाल बुंद असा पिकलेला होता. उसळ करायची असेल तर थोडासा लाल बुंदच टोमॅटो घ्या जेणेकरून टेस्टसुद्धा खूप छान लागते. कच्चा टोमॅटो असेल तर टेस्ट थोडीशी एवढी छान नाही लागत. आणि आता त्याच्यामध्ये घालते मी चवीनुसार नमक. तर मी इथे 1 चमचा नमक घातलेला आहे. छान असं मिक्स करून घेतलं. नमक घातल्याने काय होतं, सर्व छान परतलंसुद्धा जातं आणि टोमॅटो हा लवकर मऊ होतो त्याच्यामुळे. तर आता इथे मी मोड आलेले मुगं घातलेले आहेत आणि छान अशा प्रकारे मी इथे फोडणीमध्ये ह्याला मिक्स करून घेते. एकदम आता काय करायचं, एकदम थोडासा मीडियम गॅस ठेवायचा आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला इथे हे परतून घ्यायचं आहे. 2 मिनटासाठी मी इथे मिक्स करून घेते. जास्त फुल गॅस केला तर काय होतं, खारून नुसतं करपलं जातं आणि हे मुगं जे आहेत जास्त व्यवस्थित वाफले जात नाहीत त्याच्यामुळे. तर आता इथे मी एकदम कमी गॅस केला आणि कमी गॅसवरती ही मुगाची उसळ आपल्याला 10 ते 12 मिनटासाठी वाफून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे आपली मुगाची उसळ वाफलेली आहे. हवं तर तुम्ही हाताने चेकसुद्धा करून पाहू शकता. मी चेक करून पाहिलेलं आहे, व्हिडिओमध्ये दाखवायचं राहिलं तेवढं. तर एकदम छान अशा प्रकारे इथे ही उसळ वाफलेली आहे. तर आजच्या मुगाच्या उसळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.